नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरी खूपच चिंतेत दिसत असते, कारण की तिला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. तेव्हाच आता घरी राकेश आलेला असतो आणि राकेश म्हणतो की आता लवकरात लवकर या 2 दिवसात परत एकदा साखरपुड्याचा मुहूर्त काढू आणि साखरपुडा करून टाकू. तेव्हा ईश्वरीचे वडील म्हणतात, आता साखरपुडा नको, लग्नाच्याच दिवशी आपण सकाळी सकाळी हा विधी करून टाकू. असं बोलल्यानंतर राकेश म्हणतो, चालेल, हरकत नाही, पण लग्नाचा मुहूर्त आपण लवकरात लवकर काढू, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. असं बोलल्यानंतर ईश्वरीचे वडील म्हणतात, बरं बरं, चालेल चालेल, हरकत नाही. तुम्ही म्हणताय ना लवकर काढू, तर लवकरच काढू. ह्या 2-3 आठवड्यातच आपण लगेचच्या लगेच लग्नाचा मुहूर्त काढू आणि एक चांगला मुहूर्त बघून तुमच्या दोघांचं लग्न लावून देऊ. असं बोलल्यानंतर आता राकेश म्हणतो की मी मंदिरात जाणार होतो, तर मी आता जाताना ईश्वरीजींना घेऊन जाऊ का? तेव्हा ईश्वरीची आई म्हणते, अजून साखरपुडाही नाही झाला, त्यामुळं आत्ता नको. असं बोलल्यानंतर ईश्वरीचे वडील म्हणतात की अगं जाऊ दे की राकेशजींसोबत, काही प्रॉब्लेम नाही, न्या राकेशजी तुम्ही ईश्वरीला. असं बोलून ईश्वरीचे वडील राकेशसोबत लावतात आणि ते दोघेही मिळून आता मंदिरात गेलेले असतात. आणि ईश्वरी त्यांना आता प्रश्न विचारत असते. ईश्वरी म्हणत असते की मला त्या दिवशी तुम्ही थोडे गोंधळागत वाटला. ज्या दिवशी तुम्हाला मास्तरांचा फोन आला आजारी आहे म्हणून, स्टार्टिंगला तुम्ही काही नाही बोला, अननोन फोन म्हणून तुम्ही सगळं सोडून दिला आणि नंतर अचानक उठून तुम्ही निघून गेला एकदम घाईघाईत. आता ईश्वरीच्या मनात प्रश्न उभे राहिलेले असतात. आता राकेश गडबडलेला असतो. राकेशचं चुकीचं वागणं हळूहळू का होईना पण ईश्वरीच्या आता लक्षात यायला लागतं आणि ईश्वरी आता त्याला प्रश्न विचारायला लागलेले असतात. नक्की काय झालेलं? तुम्ही अचानकच असे उठून निघून गेला, मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. आणि आता इकडे अर्णवनी लावलेल्या माणसाने राकेशची पूर्णपणे माहिती काढलेली असते. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, अहो साहेब, तुम्ही जो मला तिसरा वकील शोधायला लावला आहात तो वकील नाहीच, तुमच्या बहिणीचा नवरा वकील नाहीच. असं बोलल्यानंतर अर्णव म्हणतो, काय, तुला कसं कळलं? अहो खरंच साहेब, मी पूर्ण माहिती काढली आहे, कारण की तुमच्या बहिणीचा नवरा वकील नाही ही बातमी खरी आहे. आता अर्णवला राकेशचं खरं रूप का होईना पण हळूहळू कळायला लागलेलं असतं की राकेश खोटं बोलत आहे. आपल्या 2 बहिणीचा नवरा आहे, तो आपल्याला सगळ्यांना सांगतो की मी वकील आहे, मला इकडं काम आहे तिकडं काम आहे, पण तो वकीलच नाही. हे आता अर्णवच्या पण लक्षात आलेलं आहे. आता अर्णव काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.